कधी तुम्ही रेकी स्टार्ट केली आणि कुठून तुम्ही शिकले हे? माझी 20 वर्ष नामस्मरण आणि जे काय मी मेडिटेशन करायची, त्यामुळे माझ्या शरीरात हालचाल चालू झाली होती, हिलिंग. पण मला ते काही कळत नव्हतं आणि ज्यांनी मला सांगितलं, "तू एकदा तरी त्यातनं रेकी करून घे." कुंडलिनी वगैरे त्यातलं आपल्याला एवढं माहिती नव्हतं. मग मला माहिती नव्हतं की कुठं जायचं, कोण करतं रेकीचे मास्टर कोण आहे. तर एकाने मला सांगितलं की ते दामोदर हाल आणि परळला त्या शाळेत ते घेतात क्लासेस. भरपूर वर्ष झाले. म्हणजे आपल्या मुंबईत ते पहिल्यांदाच शिकून आले होते. जे दवे म्हणून गुजराती मॅडम होत्या, त्यांनी जाऊन जपानला करून आल्या आणि त्यांच्यानंतर हे डॉक्टर जगन्नाथ शेट्टी आणि भारती शेट्टी या दोघांनी त्यांच्याकडे जाऊन ती शिक्षा घेतली. ती डॉक्टरेट झाल्यानंतर मग आपल्या मुंबईत सुरुवात केली आणि मला 2002मध्ये ते मला घेता आलं शिक्षा पूर्ण. आणि त्याच्यानंतर मला जे काही पूर्वी हिलिंग व्हायचं शरीरात, ते पूर्ण मला त्यातनं मला स्वतःला भरपूर अनुभूती यायला लागल्या. रेकी तशी 30% पण अध्यात्म 100% लागतं. नुसत्या रेकीने काही होत नाही. जेव्हा पूर्ण त्याला आपल्या भक्तीचा, नामस्मरणाचा, परमेश्वराच्या आशीर्वादाचा ही गरज लागते, तरच ती पूर्ण स्पीडने येते. तेव्हा पूर्ण आणि पहिली गोष्ट तुम्हाला निस्वार्थी भावनेने घ्यायची की मला हे ते असं नाही, तर मला त्या परमेश्वरापर्यंत जायचं आहे. सगळं मिळतं, काही नाही असं नाही, सगळं मिळतं. फक्त निस्वार्थी भावना, पूर्ण पॉझिटिव्ह विचार आणि ते काम करते. रेकी मी त्या टायमाला घेतली परळला. पण त्या दोघांना अतिशय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने रेकी देता आली. प्रत्येक पेशंटला पूर्ण भारावून जात होतो आम्ही. आणि मी बाकी माझ्याबरोबर मी ज्यांना ज्यांना नेलं होतं त्यांनी पण घेतली. पण मी त्यांच्याकडे दर शनिवारी रविवारी सेवेला जायची. भरपूर त्यांच्याकडे पेशंट आणि शिकायला पण लोक यायचे. आपल्या मुंबईत फक्त तेच दोघंजणं शिकत होते आणि मी तिथे सेवा करायची. मग त्या मला सांगायच्या, "विजय मॅडम, हा पेशंट आहे, ह्याला तुम्ही चार्ज करा." आणि त्यातनं माझी शक्ती वाढत गेली. मला नामस्मरण आणि ते दोन्ही मिळून माझे भरपूर म्हणजे त्याच्यावर विश्वास झाला की ह्यांना पण आराम पडतो आहे. आणि पेशंटला करता करताच ते झोपून जायचे आणि उठल्यावर वाटायचे किती फ्रेश वाटतं. मला मग तो आनंद वाटायचा. तिथं मी भरपूर म्हणजे शनिवार रविवार भरपूर महिने गेले, प्रॅक्टिस झाली. त्याच्यानंतर मग मी माझं पूर्ण 21 दिवस स्वतःवर करून घेतली, कारण त्याची प्रॅक्टिस असते 21 दिवसाची. ती प्रॅक्टिस करून घेतली आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या घरातले पेशंट चालू केले. माझी मुलगी म्हणजे जिकडे जॉबला आहे कॉलेजमध्ये, तिच्या ऑफिसमध्ये तिला सांगितलं गेलं की तुला आता ह्या ऑफिसमधनं दुसऱ्या ऑफिसमध्ये जावं लागेल. ती मला घरी आल्यावर 5-5:30ला येते. मला म्हटली, "आई, मला नाही गं, तोच मला ऑफिस पाहिजे, मला नाही दुसरीकडे जायचं." तर म्हटलं ठीक आहे, कामं झाले रात्री की मी बघते. आणि मग मी रात्री बघितलं तिला. म्हटलं, "काय नाही, तुझी तीच जागा राहणार, तू काळजी नको करू." खुश झाली ती, कारण तिचं असं सेपरेट ऑफिस होतं ना. आणि तिला ते आता पहिल्यापासून तिथे असल्यानंतर असं बदली करणार म्हटलं की थोडं नाही पटत मुलांना. ते झालं. मग दुसरी गोष्ट अशी झाली की माझा मुलगा तेव्हा लहानच, कॉलनीतली सगळी मुलं गणपती बघायला निघाले. तर तो म्हटला, "मी पण जातो आई." मी म्हटलं, "जा, सांभाळून या." ठीक आहे म्हटलं. रात्री जेवलं आणि ते सगळेच कॉलनीतली मुलं आणि तो त्यांच्याबरोबर निघाला. गणपती बघत बघत काहीतरी 3:30 वाजले असतील आणि त्यांना भूक लागली. पायीच ना मुलं, काही गाडी नाही, सायकल नाही, काही नाही, पायीच निघाले होते. थकल्यामुळे त्यांना भूक लागली. तर तिथे गणपतीनिमित्त गाड्या लागलेल्या होत्या. तर त्यांनी सगळ्यांनी मिळून इडली खाल्ली. वडे, इडली काय काय खाण्यात आलं. जवळजवळ 4 वाजले होते पहाटेचे. बाकी कोणाला त्रास नाही आणि माझ्याच मुलाला त्रास झाला. पूर्ण त्याला पोटात इतकं दुखायला गेलं, ते वाकतच घेऊन आले मुलं. "आंटी देखो, निखिल को क्या हुआ, देखो क्या हुआ." मी दरवाजा उघडल्यावर बघितलं तर तो पूर्ण वाकला होता. मग त्याला घरात घेतलं. त्याला माहिती होतं आई दोघी बहिणींना पण चार्ज करते. म्हटलं, "मला पहिली रेकी दे, मला पूर्ण चार्ज कर, मला खूप त्रास होतो आहे." म्हटलं, "चल." मुलं गेली. मग त्यांनी सांगितलं, "आम्ही तिकडे मैदानात गणपतीकडेच बसणार आहे, आम्ही काही घरी जाणार नाही, निखिल तू जा, आराम कर." आला. मी त्याला फुल चार्ज केलं. फुल इतकं पॉवर सोडलं त्याच्यावर
की त्याला उलट्या जुलाब एकसारखं सुरुवातच झाली. आतमध्ये जायचा बाहेर यायचा, आतमध्ये जायचं बाहेर यायचं, आणि पूर्ण त्याचा कोठा साफ झाला. ते काय असेल त्याची घाण गेलेली शिळं वगैरे काय सगळं स्वच्छ झालं, एकदम फ्रेश झाला. आणि लगेच आंघोळ करून म्हणतो मी जातो गणपतीकडे मैदानात. म्हटलं अरे आत्ता आलं तू, आराम कर ना, एवढे उलटे झुला. नाही म्हटलं, मग माझे मित्र सगळे तिथेच आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं, अरे निखिल हम लोग ने तेरे को कैसा लाया था. ते लगेच बरं UP चे झाले. मुले. आणि असं कसं नाही, त्याने सांगितलं माझी मम्मी आई आहे ना माझी डॉक्टर, कभी डॉक्टर बना. ते पोरही लागले त्याचे हे घ्यायला. तर मग त्यांनी सगळं त्यांना सांगितलं. मग स्वामींची ही बघा कशी आयडिया होती, कसा प्रचार होत गेला. इतके दिवस कोणालाच माहीत ना. आमच्या घरातच आम्ही प्रत्येक गोष्टी चार्ज करणं, फ्रीज, टी व्हीवर किंवा काय खायच्या वस्तू बिघडल्या त्याला चार्ज करणं, त्या व्यवस्थित होणं, असं आम्ही आमच्या घरचंच करत होतं. कारण लोक म्हणतात तुमच्या रेकीने सगळं. अरे नुसते रेकीने नाही, त्याच्याबरोबर तुमचं नामस्मरण आणि परमेश्वरी आशीर्वाद पण गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला जर स्वतःचं करायचं आहे तर ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला वाटलं की बाहेरच्या लोकांचं करायचं, तर ते भयानक अनुभव आलेले त्या गोष्टीचे. मला ध्यानधारणा होती, त्याचा कुठेतरी मला त्यात उपयोग झाला. पण लोक आहे ना कन्फ्यूज आहेत. आता त्यांना समजत नाहीये की आकाशिक रीडिंग घ्यायची, रेकी घ्यायची. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मला हे जाणून घ्यायचं की लोक रेकी कधी घेऊ शकतात, नाही तर त्यांना म्हणजे काय नीड असते त्यावेळी रेकी घेतील लोक. ज्यांना पूर्ण विश्वास आहे परमेश्वरावर, त्या शक्तीवर, त्यांनी घ्यावी. ज्यांच्या भावना विचार नकारात्मक आहे त्यांनी अजिबात घेऊ नका, मी तो म्हणते. ओके. कारण त्या वैश्विक शक्तीला तुम्ही नावं ठेवताल, काय उपयोग नाही, आणि दुसऱ्याला कन्फ्यूज करताल. तर असं करू नका. ज्याचे विचार चांगले आहेत, ज्याचं मन चांगलं आहे किंवा अध्यात्माचं आहे तो माणूस, त्यांनी जरूर घ्या, त्याला जरूर लाभ होईल. ओके. हां. आणि आकाशिक कसं आहे, तुम्हाला जे एक पर्टिक्युलर प्रश्नच विचारू शकता. ओके. तसं रेकीमध्ये नाही, ओपन आहे रेखा, पूर्ण रेखीत ओपन आहे. त्यात तुम्ही भरपूर काहीतरी जाणू शकता. हर एक गोष्टीत तुम्ही स्वतः पाहू शकता, पण तेवढी ताकद आणि तेवढी उंची तुम्हाला गाठावी लागते. तर तुम्ही म्हणताल आता मी घेतली, त्यात प्रॅक्टिस नसेल, पूर्ण विश्वास नसेल, काही होणार नाही. मग तुम्हाला स्वतःलाच कन्फ्यूज व्हायला, अरे यातनं काय होत नाही, असं नाही. तर ती शक्ती तुम्ही आत्मसात करा, पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःवर भरपूर करून घ्या. मुलांवर करा, घरात कोणत्या वस्तू, प्रत्येक गोष्टीतून ती तुम्हाला आयडिया येते. प्रत्येक गोष्ट. माझ्या TV बंद होत असला तर मी मुलं सांगायची याच्यावर सोडणंच, ती गंमतच वाटायची. मग त्याच्यावर सोडली की तो परत क्लिअर व्हायचा. ओके. हां. आणि कधी लाईट गेली घरातली, बघ ना गं कधी येणार आहे, मग ती आपण बघायची की अरे नाही आता उशीर होणार आहे, बराच वेळ लागणार आहे किंवा लगेच येणार आहे. बरं कुठं प्रवासाला चाललो तर त्या माणसाला तिथे पोचेपर्यंत व्यवस्थित जाईल का, काय अडथळा होईल का, काय संकट येईल का, ते सगळं दाखवते. पण त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर अध्यात्माची शक्ती पाहिजे. नामस्मरण, पारायण, जप, ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी. पण ओपन आहे, ती तुम्हाला हर गोष्टीतून मदत करते. ओके. हां. नाही, तुम्ही खूप छानपणे एक्सप्लेन केलं ताई की रेकी त्या माणसांनी घ्यायला हवी आहे ज्यांचा आध्यात्मिककडे जास्त ओढ आहे. जेव्हा आपले पूर्वी जे साधू 12-12 वर्षात ध्यानधारणा करायचे आणि त्यांच्यात इतकं पॉवर यायची की ते नुसतं त्या गोष्टी, कोणाला जर हात दाखवले की ती वस्तू जळायची, किंवा पाणी जरी घेतलं आणि पेटलं तरी ते इतकी पॉवर येते त्यात. पण तुम्हाला ती ध्यानधारणा पाहिजे. त्यांची पूर्ण शरीरातली व्हायब्रेशन भयंकर कुंडलीने जागृत होणे आणि सगळं तुम्ही त्यातनं बघू शकता, मागचं पुढचं होणाऱ्या घटना. पण एवढं आहे की आपण देव नाही आहे. कोणत्याही गोष्टीत हात घालायच्या आधी परमेश्वराला प्रार्थना करायची आणि त्याशिवाय हात लावायचं नाही, नाही तर मोठा धोका होईल. ही त्यातली एक करेक्ट करेक्ट करेक्ट. तर आई, इतक्या वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. हो, सर्वात 23 वर्ष झालीत आता. सर्वात पहिला तुमचा जो क्लायंट होता, म्हणजे जे तुमच्याकडे रेकी घेण्यासाठी आलेले, त्यांचा अनुभव तुम्ही शेअर करा जरा. गुजराती आहे घाटकोपरचा. तर तो काय बोलला, माझी पोलीस केस करू नका, मी तुम्हाला पैसे देईल, जे काय खर्च येईल ते देईल. तर यांनी सांगितलं ठीक आहे. गाडी रिपेअरिंग करून घेतली आणि त्यांनी सांगितलं एवढा एवढा खर्च आला आहे. तर तो बोलला हां देतो. हे लोक फोन करायचे रोज, तो देतो करायचा. तर त्याला काय वाटलं, हा देणार नाही, गाडी रिपेअरिंग झाली, आता काय आपल्याकडे पुरावा नाही आहे, काय करणार, रोज तेच चाललेलं आहे, तो देतो करत.
तर त्यांना माहिती होतं की आई, निखिलची आई बघते ह्या गोष्टी सगळ्या, बघूया तरी ट्राय करून. आणि एवढं काय सगळ्या त्या टायमाला आयडिया नव्हती मला, पण मी फक्त चार्ज करणं ह्या गोष्टी करत होते. बघूया म्हटलं यात पण काय यश येतं. आणि दुपार काहीतरी रविवार होता आणि मी गहू निवडत होते, तेवढ्यात तो प्रेम आला. त्याच्यावर 4-5 जण मुलं आले, आंटी आंटी आम्हाला काम आहे. तर म्हटलं आता कसलं तुमचं काम आहे, देव म्हणजे माझ्या हातातले गहू निवडायला घ्यायला लागले. नाही नाही आम्ही हे करतो, तुम्ही पहिला आमचं ऐका. म्हटलं बोल. तर त्याने सांगितलं की आज सकाळी ज्याने आमचं गाडीचं नुकसान केलं होतं तो आम्हाला रात्री 9 वाजता विटीला, म्हणजे गेट ऑफ इंडियाचे तिथे जी बिल्डिंग आहे तिथं 10व्या माळ्यावर बोलवलं आहे आणि आम्हाला तिथे तो बोलतो पैसे देईल आज. तर जाऊ का एवढ्या रात्रीचं, तिथे तर आज रविवार आहे, कोण नाही, शुकशुकाट असेल, तुम्ही बघा तो आज देणार आहे. बघा आम्ही पण रखडलो इतके दिवस, हो हो करतो, आज त्याच्या तोंडात आलं, स्वतःहून फोन केला आहे, तर जायचं की नाही तेच बघा. म्हटलं ठीक आहे बघू, यात पण आपण प्रयत्न करू. मी बघितलं आणि पूर्ण ताकदीने शक्ती सोडली आणि मी तिथे बघितलं की तो पैसे देतोय ना. तुम्ही म्हटलं तू जा, आणि पण एकटा जाऊ नको रात्रीच्या वेळी, तुम्ही दोघं जा. ह्या लोकांना विश्वास वाटतं ना, कारण तो माणूस रोज नाही करतो, आज कसं आणि एवढ्या रात्री एवढं विटीला जाऊन. म्हटलं जा, 4-5 जण गेले तर तो वाटच बघत होता. हे पोचल्याबरोबर त्याने पैसे जरा जास्तीच दिल्यानंतर खूप खुश झाले आणि रात्री घरी आले ते आमच्या दारात येऊन नाचायलाच लागले, आंटी पैसा मिल गया. मला पण आश्चर्य वाटलं, म्हणजे इथे पण काम केलं शक्तीने, रेकीने. आणि मग त्यांनी माझ्या स्वामींच्या समोर एक ठेवून दिलं थोडी आणि मग गेले. तर असं मग ते पूर्ण कॉलनीतच बबल झालं. एक तुमच्या ठाण्याची शर्मिला म्हणून आहे, शर्मिला, तर त्यांना हे कानावर गोष्ट गेली. त्यांच्या म्हणजे त्यांचं येणं जाणं कॉलनीत होतं, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्या मोठ्या अडचणीत होत्या. तर त्यांना वाटलं बघूया तरी आपलं पण काम होतं का, म्हणून त्या आल्या. आता ती एवढी मोठी श्रीमंत व्यक्ती गाडी कार घेऊन माझ्या दारात उभी आणि काकी आम्ही येऊ का आतमध्ये. तर मी म्हटलं बापरे, माझ्याकडे ह्यांचं काय काम आहे. हां या म्हटलं. आली, बसली, म्हटली मी बोलू का, मला जरा प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं बोल, काय झालं. तर स्वामींची ही कृपा, एक जणांना सुरुवात केली ती त्यांनीच. हां, तर ती काय सांगायला लागली की माझे ना 3 कंपन्या, त्यावेळेस गारमेंट फॅक्टरी खूप चालली, एक 16-18 वर्षापूर्वी. तर माझ्या 3 कंपन्या आहेत आणि 3 महिने झाले मला समोरच्याकडनं पैसे येत नाही आहे. आणि 3 कंपन्याचे वर्कर, परत सगळ्याच गोष्टी, माझं लाईट बिल आहे, भाडं वगैरे सगळं द्यायचं आहे ना. तर मी कसं तरी मी घरातून देत होते आता 3 महिने एवढ्या लोकांना, पण आता मी देऊ शकत नाही, तर तुम्ही जरा बघा. तर म्हटलं कोण आहे, तर म्हणे हाँगकाँगला माझा सगळा माल जातो. तर म्हटलं ठीक आहे, त्या माणसाचं नाव तर दे, बघूया आपण ट्राय करू. तिने नाव दिलं आणि त्या नावावर जेव्हा तिथे पोचली ती शक्ती, बघितलं शक्तीने, तर तो ॲक्सिडेंट होऊन 3 महिने झाले होते आणि आत्ता कुठेतरी त्याने म्हणजे शुद्धीवर आला होता. अच्छा, ते दिसलं आणि तो त्याच्या भाषेत काहीतरी भावाला, त्याचा भाऊ जो बाजूला होता त्याला सांगत होता. तर मला काही ती भाषा कळली नाही, त्या शक्तीला पण कळली. आम्ही परत मी डोळे उघडले तर ती बोलली की काय झालं. तर मी म्हटलं त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुला लवकरच कळेल. तर म्हटली कधी. तर ते लोक सांगत होते की शुक्रवारी रात्री 8 वाजता तुला ईमेल येणार आहे. ती म्हणते काय, हो म्हटली, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो भावाला काही त्याची माहिती नाही. म्हटलं ठीक आहे म्हटली. ती माझ्याकडे काहीतरी सोमवार मंगळवारी आली होती आणि ज्या दिवशी शुक्रवारी ती सकाळपासून वाट बघत होती रात्री 8 वाजता बरोबर ईमेल आला. आणि मग जे काय घरभर, तिचा मोठा फ्लॅट आहे, सगळीकडे नाचत सुटली. मग त्यांच्या घरच्यांचा मला फोन आला, काकी काम झालं आणि बरोबर 8ला झालं. म्हटलं स्वामी कमाल आहे स्वामी तुमची. आणि ते त्यांचं काम झालं अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता काय हरकत नाही, आता पेशंट आले तरी आणि शक्ती जर आपल्याला एवढं सहयोग, स्वामींचा आशीर्वाद आहे तर करायला काय हरकत नाही. शेवटी ते बोलले होते ना
की तू काळजीच करू नको, डर मत बच्चा, फिकीर मत कर, तेरी मनोकामना पुरी हो जाएगी. आणि कुठे सेवाभाव तर होताच माझ्या मनात. आणि मग ते काम झालं. मग तिने भरून दिलं. आज ती ऐकेल तर तिलाही कळेल की काकीने बरोबर. हो ते काम करून दिलं. त्याच्यानंतर तिच्या आईचं, ती आईला घेऊन आली. माझ्या आईची पण एक खूप टेन्शनमध्ये आई, ती आई बॉम्बे सेंटरला राहत होती. तर ती आई म्हटली की मला पण भेटायचं त्यांना. तर ती घेऊन आली होती. आल्यानंतर तिने डायरेक्ट मला फोटो दाखवला मुलाचा. बघा ह्याचं वय वाढत चाललंय आणि हा काही लग्नच करत नाही आहे. आणि मला कुठेतरी वाटतं एकुलता एक मुलगा ह्याने लग्न केलं तर मला नातवंडाचं तोंड तरी बघायला मिळेल. करेक्ट. मग मी परत चालू झालं, शक्तीला आमंत्रण केलं आणि बघितलं. तर त्याच्याबरोबर त्याची बायको 2 मुलं लहान होते. मग मी त्यांना सांगितलं, अहो ह्याचं लग्न झालं आहे, 2 मुलं आहे त्याची. ती म्हणते अरे असं कसं, मला अजून कशी बातमी कळली नाही. म्हटलं आता घरी गेल्यावर काय बोलू नका त्याला डायरेक्ट बोला, तुझं जी काय फॅमिली आम्हाला माहिती ती त्यांना घरी घेऊन ये. आणि मग ते उडाली जवळजवळ ती. असं बापरे, आम्हाला कसं माहिती नाही. ते मग ते खुश झाले. मग त्यांच्या धाकट्या बहिणीचं काम होतं आपलं विरारच्या पुढे शहापूरच्या तिकडे त्या जमिनीचं होतं. ते झालं त्याच्यानंतर. तर असे म्हणजे एकमेकाला सांगत मी काय कोणाला सांगितलं नव्हतं. ते असं स्वामींची कृपा. आणि त्यांनी मार्ग मोकळा केला आणि लोक यायला लागले आणि कामं होत गेली. समजत गेले लोकांना. हां, समजत गेलं, बबल होत गेलं सगळीकडे. मी काय ॲडव्हर्टायझिंग वगैरे काय केली नव्हती. की स्वामी ज्यांना पाठवतील त्यांचं काम होईल. आणि मेन तिला कसं तिचं काम झालं, ती सतत गायत्री मंत्र, तिच्या कारमध्ये पण गायत्री. मला वाटतं त्याची किती आवर्तनं झाली असेल तर माहिती नाही. आजपर्यंत जेवढे मी पेशंट केले ना त्यांचं ना सगळं अध्यात्म भरपूर झालेलं आहे. सतत गायत्री मंत्र ती सतत. त्यामुळे त्यांची कामं पटापट झाली. बरोबर. तर असंही सगळे. आणि जेवढे मी आजपर्यंत पेशंट सगळ्यांच्या अध्यात्मावर विश्वास तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. हां, स्वामींनी आणूनच सोडलं ना त्यांना. आणि त्यांची कामं होत गेली. बरोबर. हो. आणि मला काय सांगितलं होतं आमच्या जगन्नाथ शेट्टीने, ज्यांच्याकडे मी रेकी घेतली होती मुंबईत, सगळ्यात प्रथम तेच होते, जवळजवळ किती वर्ष करत होते. त्यांनी जाऊन गुजरातला शिकून आले होते त्या मॅडमकडे. आणि गुजरातमध्ये ती एकच मॅडम करत होती. नंतर आता हे सगळं नंतर झालेलं आहे, पण त्यावेळेस. तर त्यांनी काय सांगितलं, जेव्हा तू कोणालाही रेकी द्याल तर फ्रीमध्ये देऊ नका. डॉक्टर युसी जे जपानचे आहेत त्यांनी पण तो प्रयत्न केला होता फ्री द्यायचा, पण त्याचं नुकसान झालेलं आहे. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ज्यांनाही द्यायचं त्यांच्याकडनं फुल थोडी तरी अमाऊंट घ्या, असं कोणाला फ्री देऊ नये. कारण माणूस असं असतो की त्यांना केअर नाही, तुम्ही किती मेहनत केली त्याची केअर नाही, तर त्याचा मोबदला थोडा तरी घ्यायचाच. त्यामुळं. आणि काय काय लोकांना माहिती आपलं काम झालं तर द्यायला काय हरकत आहे. तर मग तसे ते आपले जे काय देतील ती स्वामींची कृपा. बरोबर बरोबर. असं झालं. तर आई आत्ता रिसेंटमध्ये काही अनुभव आहेत का? हो, मी माझ्या कॉलनीचे करते. ओके. मी क्षमा मागते तुमच्या सगळ्यांची की मी सांगितलं होतं, पण मी माझ्या कॉलनीत जे काय माझ्या उपयोगाला येतात, घरी येतात, मदतीला येतात, अगदी गणपतीसाठी पण 2-2 दिवस सेवेला येतात. काय घरचं काम असेल, निखिल बाहेरगावी गेली कुठे गेला तर ती मदती करायला येतात. तर मग त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण आज मला त्या कॉलनीत 50 वर्ष होत आली. ओके. हां. तर त्यामुळं झालं काय, आत्ता मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे, त्याच्या आधीची मी घटना सांगते. जेव्हा बांगलादेशमध्ये आहे ना आपल्या लोकांवर अत्याचार होत होता. बरोबर. आणि मला खूप त्रास होत होता ते बघून. आतून अंतःकरण माझं रडत होतं. म्हटलं आमचे हिंदू लोक इतके कमजोर झाले. बापरे, मला खूप ते बघून टेन्शन होतं. आणि मी सारखं विचारतेच काय संकल्प सोडू. आता माझी एवढी सेवा तर मी देशाला अर्पण करते सकाळ संध्याकाळची, आता काय संकल्प सोडू, सारखी म्हणते आता काय संकल्प सोडू. तर असं मी बोलत होते स्वामींच्या जवळ, समोरच मी पूजा करताना माझ्या डोक्यात तेच होतं. आणि अचानक त्या रात्री मला आवाज आला की वाहना सोड. म्हटलं वाहनाचा काय संबंध. मी निखिलला सांगितलं, अरे मला असा आवाज आला. त्याने काही दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी परत तेच, वाहना सोड. अरे आज पण तेच. तर मुलगा म्हटला, अगं स्वामींचा आदेश असेल तू चपला घालू नको पायात. अरे म्हटलं निखिल,
अरे रस्त्याला नाका तोंडातली घाण पडलेली असते रे. त्या पायाने मी घरात कशी हो, आपण एवढं स्वच्छता ठेवतो. मला अजून म्हटलं लोकांना सुधारायला 1001 वर्ष तरी लागतील, बरोबर. इतक्या लवकर नाही हो. कारण आम्हाला ती सवयच नाही आहे. सगळीकडे आम्ही घाणच करतो. आम्ही आपल्या देशावर प्रेम करत असतो, आम्ही स्वच्छ ठेवलं असतं सगळं. करेक्ट करेक्ट. तर मी त्याला बोलले बघ म्हटलं तुला काय ते. आणि तिसऱ्या दिवशी रात्री मी झोपले आणि माझं रुटीन कसं आहे, पूजा झाली की पिशवी चहा नाश्ता घ्यायचा, पिशवी घ्यायची, पर्स घ्यायची आणि खाली भाजीला जायची. ते माझं रुटीन होतं. आणि तिसऱ्या दिवशी मला स्वप्नात मी पिशवी घेतली, पर्स घेतली आणि खाली जायचं म्हणून चप्पल घालायला गेले तर माझ्या चपलेच्या तुकडे तुकडे करून ठेवले अरे होते. बापरे. आणि मी मग उठल्यावर म्हटलं निखिल आज चपलेचे तुकडे झाले होते. मला असं असं स्वप्नात सगळं दृष्ट आहे. मग म्हटले स्वामी आता चिडले, तू ऐकत नाहीस. नाही नाही म्हटलं मी आता चप्पल घालणारच नाही, मी घालणारच नाही. जर तिथं त्या लोकांचं चांगलं होणार असेल तर मला चप्पल नको, मला काही गरज नाही म्हटलं. आणि मी अनवाणी तेव्हापासून चालत होते. त्यात तेव्हा सुधारणा थोडी होत गेली, पण नाही घालत होते मी अजिबात. विटीला जाणं, वाशेला जाणं, सामान आणायला तर जावंच लागतं लांब. विदाऊट चप्पल जावं. विदाऊट चप्पल. सगळेजण बघायचे आणि कितना चटका लग रहा है, चप्पल नाही. आता काय सांगू बाबा, तुमच्या रक्ताचं पाणी झालेलं आहे, तुम्हाला काही फरक नाही. मला यातना होतात त्या लोकांच्या बघून, खूप यातना होतात मला. सैनिकांबद्दल, ह्या लोकांबद्दल खूप दुःख होतं हे असं सगळं बघून. आपल्या लोकांवर जे अत्याचार होतात ते. आणि कुठे गेले की तेच होण्याचे. मी नुसते स्माईल करायचे, निघून जायचे. म्हणून काय ह्यांना सांगून उपयोग पण नाही आहे ना कोणाला. आपल्याला जे करायचं ते केलं पाहिजे. तर ते चपला घालतच नव्हते. तर झालं काय, त्या मागच्या महिन्याची गोष्ट. आमच्या कॉलनीत हर्षण म्हणून तोच मदतीला येतो वगैरे. आणि लहानपणापासून आमच्या घरी येणं जाणं आहे. कॉलेजला पण नव्हता तेव्हा पण. आणि आता तो रेल्वे जॉबला आहे. मला वाटतं काहीतरी 4-5 वर्ष झालेत त्याला. आपण त्यांची वास्तूही करून दिली, आईने त्यांच्या वास्तूही करून घेतली. आणि झालं काय, त्याच्यानंतर त्याला जयपूरला रेल्वेने परीक्षासाठी 3 महिन्यासाठी पाठवलं. तर परीक्षा म्हटल्यानंतर काहीतरी पुढचंच असेल ना, बरोबर आहे. म्हणून. तर तो जाऊन आला. येताना ही एवढी मिठाई. अरे हर्षल, आमच्या घरात कोण नाही खात रे. नाही आई, तुमच्यासाठी मी आणली जयपूरचे. तर ठीक आहे म्हटलं, सगळ्यांना वाटून टाकूया. आणि कामावर रुजू झाला तो. तर तिथे डॉक्टरी तपासणी होती. मला माहीत नाही या गोष्टी, रेल्वेत तपासणी करतात. जेव्हा त्याला तपासलं तर त्याला सांगितलं तुझी एक किडनी खराब झाली आहे, ओके. ती काढायला लागेल. त्या टेस्टमध्ये माहिती पडलं. हां. आणि तो इतका टेन्शनमध्ये आला. आता एवढा लहान मुलगा, अजून लग्न, पुढचं आयुष्य, आणि किडनी आत्ता खराब. त्याला आश्चर्य वाटलं. तसं तुम्हाला काय होतच नाही त्रास. म्हटलं असं कसं माझी किडनी खराब झाली. घरी आल्यावर आईला सांगितलं. आणि तेवढा एकुलता एक मुलगा त्यांचा, म्हटल्यावर आईला जरा टेन्शन झालं. तर त्याने आईने सांगितलं त्याच्या, तो आईलाच विचार, आईला बघायला चेक करून घे. मला त्या आठवड्यात त्यांनी 3-4 वेळा फोन केला. तर मला काय जायला जमतच नव्हतं. मग शेवटी मुलगाही म्हटला जा गं, ते खूप टेन्शनमध्ये जा तू. मी माझं 6:30 ते 7:30 माझं ते सगळं चालू असतं. म्हणजे मंत्र जप हे ते सेवा अर्पण करणं असतं स्वामींना. ते झालं. मी जरा कुकर लावला, भाजी टाकली, पीठ मळलं आणि मुलाला सांगितलं मी जाऊन येते, त्याला बोलवलं. तो बिल्डिंगच्या खाली उभा. परत कोणाचा फोन आला. मला जरा वेळच झाला. मी खाली उतरते, बघितलं तर हा नाही आहे. मी गेले. मुलाने बघितलं आई गेली आहे तिकडं. हा परत निखिलला फोन कर, अरे आई कुठे आहे. कधीच आई गेली घरी तुझ्या, जा म्हटला. पहिला आला तो. त्याच्या फ्लॅटच्या बाहेर आहे ना, सगळीकडे शोधतोय. चपला तर आईच्या दिसत नाही. या लोकांनी मला फसवलं, खोटं बोललं. एक तर आठवडाभर मी फोन करतो, तो चपलाच शोधतोय बाहेर सगळीकडे. हां, आईची चप्पल कशी दिसत नाही आहे. आई आली म्हणतात. मग तो त्याच्या मम्मीला विचारणार म्हणून दरवाजा उघडला. ते मी समोर, आई तुम्ही आलात. म्हटलं अरे मी केव्हाची येऊन बसले. मग म्हटलं ये. मग त्याला थोडा वेळ रिलॅक्स झाला. त्याच्यानंतर त्याला मी चेक केला तर त्याची म्हटलं अरे किडनी थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इझिली निघून जाण्यासारखा आहे. किडनी काढायची गरज पडणार नाही तुला, काही काळजी करू नको. त्याला चेक केल्यावर त्याला आनंद झाला. आईला पण बरं वाटलं ऐकल्यावर, खूप समाधान झालं. ही सगळी स्वामींची कृपा आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं तू डॉक्टरांकडे जाऊन ये.
तर त्यांनी सर्च केला की किडनीचा स्पेशलिस्ट कोण आहे. भरपूर मिळाले त्याला त्यात. तर तो म्हटला घाटकोपरलाच जातो मी. आणि मग दुसऱ्या दिवशी तो घाटकोपरला गेला. त्याचे काय रेल्वेचे कागदपत्र तिकडचे दाखवले. तर म्हणे तुझं ते सोनोग्राफी करावं लागेल. म्हटलं ठीक आहे, उद्या येतो. सोनोग्राफी झाली. संध्याकाळी रिपोर्ट मिळाला. डॉक्टरांनी सांगितलं, अरे किडनी तुझी काढायची गरज नाही आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे, तो काय ट्रीटमेंटनी निघून जाईल, किडनी काढायची गरज आहे. मग आल्या आल्या एवढा आनंदात होता. माझ्या मुलाजवळ सांगितलं, मला निरोप मिळाला, मला आनंद झाला. म्हटलं स्वामी खूप खूप मोठं काम केलं. वाईट वाटतं ना, भोळा आहे तो पोरगा. बरोबर. आणि आत्ताच कुठं रेल्वेमध्ये जॉबला लागला आहे. तर मला खूप आनंद झाला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. तर ही घटना. त्याच्यानंतर आत्ता त्याच्यानंतरच 8 दिवसांनी एक मुलगी जिममध्ये, ओके, हां, जिममध्ये ना तिला काहीतरी लोखंडाचा मार लागला. मार लागला तर ते ना संपूर्ण काळं निळं झालं. तर त्याच्यात डॉक्टरकडे गेली, टीटीचं इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या आणि जिमला जायची. परत दुखतं, परत दुखतं, परत डॉक्टरकडे जायचे, दुखतं. डॉक्टर आपले गोळ्या देतोच आहे. अगं तू जिमला जाते म्हणून तर डॉक्टर बोलला म्हणून दुखत असेल. ती म्हणते मी जिम तर नाही सोडणार. चालूच ठेवलं. आता तरुण पोरांना आपण काय बोलणार. महिनाभर तिचं ते दुखतं दुखतं दुखतं. शेवटी बोलली नाही, मी आईजवळच जातो. मग माझ्याकडे आली. मला पहिलं चेक करा. म्हटलं ठीक आहे. तिला चेक केलं. पूर्ण काळं निळं झालं होतं तो भाग एवढा मोठा. ओके. हां, महिनाभरात सुद्धा तो निघाला नाही तसाच. शेवटी मी चेक केलं आणि बघितलं तर काय, अगं म्हटलं आतमध्ये तू वरती नुसत्या गोळ्याच खाते, आतमध्ये सगळं रक्त साकळलं आणि त्याची गाठ झाली आहे. त्यातून ती जिम करत होती. त्यातनं जिम करते, गोळ्या अरे औषध बापरे. खाते. म्हटलं बाई हे काय आहे. म्हटलं रक्त साकळलं, एवढा जबरदस्त मार लागला आणि तो कुशल व्यायाम करते परत जाऊन. मग तिलाही वाटलं की असं कसं एवढं कसं झालं. म्हटलं आरपार लागलेला मार म्हणून ते वरचं काळं निळं जातच नाही आहे. आणि जेव्हा मी चेक केलं आतमध्ये बघितलं ती गाठ धरली होती रक्ताची. अच्छा. आणि मग तिने दुसऱ्या दिवशी डॉक्टर बदलला आणि दुसऱ्या डॉक्टरला सांगितलं. त्या डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी करा. सोनोग्राफीमध्ये ती गाठ दिसली. 2 दिवसात लगेच तिला अपॉइंटमेंट मिळाली आणि त्याचं ऑपरेशन झालं आणि ती गाठ काढली. म्हणजे ओके. आत्ता मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे. आणि आता ती एवढं म्हणजे क्लिअर झालंय, छान झालं अगदी. हां, तर अशा घटना घडतात. पण त्याच्यासाठी आपल्याला खूप पॉवर वाढवावं लागतो. बरोबर. कारण तुम्ही इतकं स्वामींचं केलंय आणि रेखी नुसतं नाही तर स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींमुळे ह्या सर्व गोष्टी. त्यांची शक्ती. बरोबर मी बरोबर फक्त माध्यम आहे, सेवा करते मी, सेवेकऱ्याच्यात. बरोबर. हां, आज भले मी नामस्मरण केलं, पारायण जप, सगळ्याच गोष्टी चालू आहे, पण शेवटी त्यांची पण आपल्यावर कृपादृष्टी पाहिजे ना. कारण तुमचे इतके इंटरेस्टिंग अनुभव आहेत ना, कारण हर एक गोष्टीमध्ये स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांच्या शक्तीमुळे पॉसिबल होतात. अरे मला आनंद मिळतो, अनुभव वाढतो. जेव्हा मी ना, पण ही रेकी जेव्हा देतो ना आपण, त्यावेळेस पूर्ण डोकं आपलं रिकामं पाहिजे. जरा सुद्धा काही विचार नाही पाहिजे किंवा आपल्याला वाईट विचार किंवा काही गोष्टी घरातल्या काहीच नाही. पूर्ण मी रिकामं ठेवते आणि त्याला पूर्ण 1.5 तास चार्ज करते. कारण त्याचे आपल्याला आजार येऊ शकतात किंवा आपले त्याला जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण डोकं रिकामं पाहिजे. तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला. आणि होतं काय, आपण जेव्हा त्यांना पूर्ण चार्ज करायला घेतो ना, तर त्याने जरी आपल्याला सांगितलं माझं डोकंच दुखतं आहे, पण आपण जेव्हा पूर्ण चार्ज करतो की त्याच्या शरीरात कुठे कुठे अजून काय काय पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे, सिमट ते छोटे छोटे गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होतात. आणि काहीकांचे मग गुडघे, तो त्रास कधी, असं सगळं दाखवत जातात. आणि तेही म्हणतात हां हां हे दुखायला लागलं, हे दुखायला लागलं. आणि ती शक्ती आतमध्ये गेली की ते त्यांना, काय काय लोकांना विश्वास असतो तर त्यांना माहिती पडायला लागतं की हां हां अहो तुम्ही देता तर मला हे गुडघा दुखायला लागला, माझे हे पाय दुखायला लागले, माझे अंगठे दुखायला, असं सांगतात. प्रश्न होते आणि आईंचा नंबर हवा होता, तर मी तो नंबर आईंचा मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही तिथे आईंना कॉल करून विचारू शकता. आणि आईंचा पण एक वेळ असेल
त्या वेळेमध्ये ते हा, कॉल 4 ते 6. 4 ते 6 मध्ये 6:30 मला वेळ नसतो हो. 6:30 ते 7:30 आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक असतो, ध्यानधारणा असते. मला बरोबर. कारण कसं आहे, आईंनी मागे पण म्हटलं होतं की त्यांना वेळ नसतोच, कारण ते जसं आता त्यांनी म्हटलं जेव्हा की करायची तेवढी मी सेवा हो. केली अर्पण. तर त्यामुळे ना आता त्यांनी त्यातून पण वेळ काढलाय. 4 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही कधीही कॉल करा त्या 2 तासामध्ये. तुम्हाला काही मदत हवी आहे तर कॉल करून विचारा. मी नंबर